सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजले आता 6 आणि आता आपण आहोत सांताक्रूजला। आज आमची पिकनिक जाते लोणावळ्याला एकविरा आईसाठी आणि तिकडून आम्ही जाणार आहे टायगर पॉइंटला। तर मित्रांनो, आजचा प्लॅन हा सगळा शुभमने अरेंज केला आहे। बस वगैरे बुकिंग पासून ऑलमोस्ट तिकडे जाण्याचा टाइम आणि येण्याचा टाइम हे सगळं प्रॉपर डिसिजन मेकर आपला शुभम आहे। तर आपण शुभमला विचारूया, शुभम तुला कसं वाटतंय आज? तर तुझं काय म्हणणं आहे आजच्या पिकनिक विषयी? एक्साइटेड आहे याबाबत। 2-3 हफ्ते झाले खूप एक्साइटेड आहे आणि एक ट्रॅव्हल एजन्सी आहे त्यांनी आम्हाला बुक केलेलं। तर बाहेर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर आणि हे पाठवतो। खूप स्वस्तात करतो आहे, तर येईल मजा येईल तुझा ब्लॉगवर। सो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा आणि आत्ता मी तुम्हाला ओळख करून देतो आमच्या अख्ख्या ग्रुपची आणि बसमध्ये खूप सारी धमाल येणार आहे। तर तुम्ही माझ्यासोबत हा ब्लॉग एन्जॉय करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। गौरी हाय कर, सिद्धी हाय, सिद्धी हायच नाही करत। प्राची आणि सोनल आहे आणि हा सिद्धू आहे, सिद्धेश पांचाळ। विशाल हाय कर, राहुल आपल्याला नारळ फोडायचा असेल मग दगड ठेवायला लागेल ना, सोन्याला झोपावं लागेल। फोडतेच पण सोन्याला झोपावं लागेल। गारणा घाला, हां गारणा घाला। आहे ना, कोकणी आहे ना, पक्का कोकणी आहे, मालवणी आहे। तो घालेल गारणं, मी बोलतोय ना तो। एकदा बोल ना, घालायचं नसतं बाबा। मग काय पोरींनी घालायचं असतं? मोठे लोकांनी घालायचं तिकडे। तर राहू दे, पारंपरिक ब्लॉग आहे म्हणून मी काय बोलत नाही, नाहीतर मी माझे विचार आणले असते। तू बोलत का नाही? ही लास्ट आहे, ही लास्ट आहे खूप। तिचा फेस बघून घ्या, ती खूप लास्ट आहे। बोल किती चायसाठी आवरेपणा नाही मी पिये। अरे सगळी पोरं गेली, डायबिटीज आहे नाही रे, मग शुगर आहे, सगळी पोरं शुगर आहे। जेवायचं आपण लेट येत त्यापेक्षा खाऊ काढा, त्यापेक्षा आपण एक कचोरीचा बॉक्स फोडू। कुणी आणले कचोरी? तू आणतो? हां, एक काय आणलं? अरे तो तुझ्या घराच्या मागे शेंगदाणे, चणे। आता वाजलेत ना किती, सकाळ सकाळ 5-6 तुम्हाला। नको उसळ खाऊ नको, नाही एवढे बनवू नको। आता बोल, ऐसा आता नाही आता मी पण पिणार आहे। मी पण आहे। ह्याला डायबिटीज आहे, शुगर डॅडी येतो पार्सल नाही, शुगर लाईट आणलाय नाही। बसवाला अजून आला नाहीये म्हणून आता चहा प्यायला आता आम्ही चाललोय। पावसात खूप करत असते, पावसात चहा पिणं म्हणजे सुख आहे, सुख। तसं शब्दात मानता नाही। हा, अकेले चहा पी रहे। बस हाँ। गरम चाय होते ना। मी काल रात्री आंघोळ करून झोपलो। सकाळी केलीच नाही। जेव्हा लग्न असतं तेव्हा करणार आंघोळ। तो 6 वाजता निघाला तिकडून। भारी बोलते, एकदा बोलते 2.5 तास पाहिजे भाई। आज एवढं आणलंय रुणालने, गावने आणि मग हिने काय आणलं? तिने पोहे, ह्याने पास्ता, ह्याने पराठे। सकाळ 5 कोण आणतं? धन्य। तुझं नाव काय मित्रा? भावेश। माझं नाव ओमकार। आता माहिती आहे, फोटोशूटला होता ना, आमचे फोटो कोणी काढले? ह्यानेच काढले। हां, मग ब्लॉगर तू फोटो हा काढतो? ग्रुप फोटो ह्याने काढलेले व्हाईट हाऊसला। हे बघून क्रॉस कर। अरे मी काय सिलेक्टेड कॉन्टेंट टाकणार आहे, मी सगळ्यात नाही टाकणार आहे। मी फक्त असे एक मेमोराईज म्हणून घेतोय, बाकी काय नाही। सिद्धीला वैताग घेतो। किती वर्षाची आहे? आता गप्पच राहणार। हा,
आता थोडा दाखव ना, तू बोल ना काहीतरी. काय कॅमेरा मधला हिरो बनतो गाणं घेऊन आला. हाय गाईज, चॅनल टू माय वेलकम. हाणतो लवकर आणतो गाडीमध्ये स्पीकर नाही, आपापली इयरफोन टाकून गाणी ऐकतो. काय गाडी स्पीकर नाही आहे ना? तेच बोललो. हे चार्जिंग नको रे, सपोर्ट ठेव. अरे मी 3 बॅटरी आणल्या, फक्त तुझ्यासाठी कंटेंट घेतोय मी. भाई खास. कॅमेरा कॅमेरा हे आलाय का? कोणाला काय बोलतो आज? आज फील कसं आहे तुला? एक्साइटेड एक्साइटेड. गाडी आली आहे. त्याला लेफ्टला सांगा लावले. हा ना, झोल झाल चालू, नुसता झोल झाल. पुढे पाठी गाडी घेतोय. ती फालतू केली. मॅनेजमेंट बरोबर नाही रे. मॅनेजमेंट बरोबर नाही, म्हणून हे सगळं असं होतं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बायको पाहिजे नखरेवाली मराठा मोळी थोडीशी साधी भोळी लाखाचा नंबर एक आपल्या गावचा हाय बोल थोडा खायचे तो ते दिसत नाही मी पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा
मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे एकविरेला आणि ट्रॅव्हल खूप चांगला झाला. आणि सेकंड थिंग खूप पाऊस पडतोय. अक्षरशः ढग खाली आले होते खंडाच्या घाटात. तो व्ह्यू तुम्ही बघितलाच असेल. आणि तुला कसं वाटतं सिद्धू? मस्त वाटतं, छान वाटतं ना. थंड क्लायमेट आहे. म्हणजे एकदम भजी खायचा मूड होता बट देवीचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आणि आधी देवपूजा मग आधी देवपूजा नंतर पोटपूजा. पूर्ण बसमध्ये झोपून होती ही. तिला कंप्लीट उलट्या झाल्या होत्या. आता एन्जॉय कर ना. आता ही पण काही एन्जॉय नाही करत आहे. ही फक्त हिने पण नाही एन्जॉय केलं. नाचू नको ऍटलीस्ट. कधी परत असे दिवस नाही. हे चला यार खाली जायचं काय हे. अरे इथे माशा फिरायला हे सिद्धी मोबाईल आहे ना तुझा तुझ्याकडे? हा दिलायस ना. सॉरी भिजणार आहेस? कपडे आणले काय? सिद्धी लुक या. पावसाचा आनंद येतोय की नाही? येतोय. चेहऱ्यावर दिसत नाहीये. कंटाळली जर चेहऱ्यावर कंटाळवानच दिसतोय. मजा येते काय? कसं वाटतंय? थंड गारगार. रीलवाले व्हिडिओ काढलेत ना हॉरिझॉन्टल. वडापाव वडापाव.
ती आरामात चाल ना. सोनल कसं झालं दूरदर्शन? एक नंबर. खूप पाऊस पण होता. विशाल कसं वाटलं? बरं वाटलं, जरा गारगार वाटलं. दर्शन प्रॉपर झालं ना? एक नंबर. दर्शन ओके. कुठे गेले हे लोक पाठी राहिले. पार्टी घ्या ना, कोणाचं पाऊस घंटा कमी होत नाही. मजा येते नाही तर काय नाही. पाऊस असतो तेव्हा आहे बरं मजा आली. बनवतो चला, कसले पण व्हिडिओ बनवतो चल. तर मित्रांनो, दर्शन सुखरूपरित्या पार पडलं आणि पाऊस अक्षरशः भयंकर होता ना मृणाल? खूप भयंकर खूप होता. खूप पाऊस होता. रस्त्यावरती पाणी भरलेला, गाडी पण कशी आम्ही टाकली. कशी वशी काढली आणि ट्रॅफिक तर खूप होतं. आम्ही जवळजवळ 700 मीटर आम्ही बाहेर चालत आलो आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो, कारण का वरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक होतं आणि आज संडे असल्या कारणामुळे बरेच भाविक इकडे आले होते. पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल केवढी गर्दी होती, पण खरंच खूप छान वाटलं मंदिरात येऊन. मला एक शांती मिळाली. हो, आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, नाचलो वगैरे आणि आता भरपूर भूक लागली आहे आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे. सकाळपासून आम्ही काय खाल्लं नव्हतं. प्राचीने कांदे पोहे आणले होते आणि ह्याने स्पेसिफिक पास्ता आणला होता. सो बस त्याच्यावरतीच होतो आम्ही आणि बाकी अजून काय खाल्लं नाही, पण खरंच भूक लागली. आणि हे बघा, हे आता जस्ट चेंजिंग करून आले. हा विशाल काय बोलतो? काय बोलणार भूक बाबा, लागले की नाही? हो जबरदस्त लागले. मरणाची भूक लागली ना. आता कोकणी रस्सा. आता आपण जाऊया जेवायला आणि बाकीचे सगळे आतमध्ये चेंजिंगसाठी गेले आहेत. सो आपण त्यांना जाऊन भेटूया. बाकीचे कुठे आहेत? कुठे गेले? वॉशरूमला. तर असा हा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे आणि आता आम्ही जेवायसाठी थांबलो आहे. सगळे वॉशरूमला फ्रेश होण्यासाठी गेले. व्हेज खाणार की नॉन व्हेज? व्हेज ना. मग सगळे व्हेजच खाणार आहे, पण सिद्धू आणि प्राची नॉन व्हेज खाणार आहे. बघूया आता आल्यावरती काय डिश ऑर्डर करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असेल असं समजतो मी. सो एन्जॉय करा. मी काय केलंय? असा नाचत होतास काही लाईफ एकदम अशी बोलतो ना, जगून घ्यायची. काय खाली ठेवायचं नाही. हां, बरोबर बोललास. मी कधी पण जातो, मी आपलं सेम तसंच असतं माझं. भले मी रेसोर्टला जाऊ, काही करू, मी आपलं बाबा आपण कधी नाही चेंज होता. नाही, बरोबर. मला चालतं नॉनव्हेज. मला चालेल. ते लोक व्हेज बोलवते का? ते तू व्हेज आहे की नॉनव्हेज? नॉनव्हेज कोण? व्हेजच होते. काय खाणार ते सांगा. जास्तीची मेजॉरिटी काय? मी नॉनव्हेज. नॉनव्हेज. हा बघ, पलटी झाला बघ आता. हा पलटी लगेच होतोस तू. मगाशी व्हेज बोललास. हा, हे डबल ढोलकी आहे. व्हेज बोला, अभि नॉन व्हेज. हे चुकीचं आहे. काढ तुला पक्का कोंबडी सुरू वाटते. नाही तर काय जळतात रे. हे दाखव ना सिद्धू कसं. आता गॉगल बघितला, जळले ना. बघा आता सगळे आता वारा बिरा उडणार. बघा मी चष्मा लावला. 3 जलेबी आणि 1 कारल्याची भाजी. ठीक आहे. मला बघून तरी लोक येतील. अरे बोलतील हाय लोक बघ. बोलतील नको आता का मजा नाही. विशाल गावची पोरगी म्हणून ते पटून. हां, 8 लोक कशा आहेत तर मला माहिती. हे फोटो काढायची. तू कोणा फोन दे ना मला. मी सर्व नॉनव्हेज खाणारे आहेत.
दोन शब्द ऐसा है टेस्ट कैसा है? हाँ चिकनचा तो अच्छा आहे. चिकन से अच्छा है ना? चिकन से अच्छा है. हाँ बहुत अच्छा है. जब भी बनाता हूँ ना घर पे कुछ ना कुछ नया ट्राई करता हूँ. ओके चला आहे. फॉलोअर पळून जा तिला. काय मसाला थोडा आहे. जेवढा पाहिजे तेवढा ना. हा? जेवढा मसाला पाहिजे तेवढा ना. नाही आहे. But okay, but okay. खरं बोलू नको. बट ओके. फायनली जेवून झालं आणि भरपूर जेवलो. आता आपण चाललो आहे मंकी पॉईंट राईट आणि एक सेल्फी पॉईंट आहे तिकडे आपण चाललो आहे. आणि टायगर पॉईंट आमचं कॅन्सल झालं बिकॉज टायगर पॉईंटला खूप गर्दी आहे आणि ट्रॅफिक पण खूप क्लाउड्स पण खूप आले आणि ट्रॅफिकसुद्धा आहे म्हणून डेस्टिनेशन आमचं चेंज झालं आहे. सो आपण आता बसमध्ये बसूया आणि तुम्ही पाहू शकतात पाऊस केवढा आहे. चला आता आपण पोहोचलो आहे